नांदेड परभणी जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचा मध्य स्वरूपाचा धक्का जाणवला। त्यानंतर राज्याच्या हवामानातही चांगलाच बदल झाला। कोल्हापुरात आज दिवसभर ढगाळ हवामान होतं। एकीकडे तापमानाचा पारा वाढत असताना वळीव पावसाची चिन्ह दिसू लागली आहेत। पुढील 8 दिवसात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वळीव पावसाचा शिडकावा होण्याची शक्यता आहे। यावर्षीचा उन्हाळा कहर करणारा असेल असा अंदाज आहे। मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच ऊन तापू लागलंय। राज्यातील काही शहरांमध्ये तापमानाचा पारा 38 ते 39 अंशांवर गेलाय। गेले 2 आठवडे कोल्हापुरातही उन्हाळ्याचा तडाखा सुरू झालाय। कमाल तापमान 37 अंशांपर्यंत जात असून यावर्षी कोल्हापुरातही तापमान 40 ओलांडेल अशी भीती आहे। अशा परिस्थितीत आज पहाटे नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यांना भूकंपाचा धक्का बसला। मध्यम स्वरूपाच्या या भूकंपाची तीव्रता 4.5 रिश्टर स्केलपर्यंत होती। दरम्यान या भूकंपानंतर राज्यातील अनेक ठिकाणच्या हवामानात मोठा बदल झालाय। कोल्हापूरसह मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी आज ढगाळ हवामान राहिलं। उन्हाची तीव्रता कमी झाली होती। कोल्हापुरात तर दिवसभर ढगाळ हवामान राहून पाऊस पडेल की काय अशी शक्यता निर्माण झाली होती। दरम्यान येत्या आठवडाभरात पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात वळवाचा पाऊस येण्याची शक्यता आहे। वळवाच्या पावसामुळे काही काळ तरी उन्हाळ्याचा दाह कमी होतो, त्यामुळे अनेक जण वळीव पावसाची आतुरतेने वाट पाहतात।